मंडळी नमस्कार. गेल्या एक दीड महिन्यापासून आर्थिक विषयाच्या म्हणजे पैशाच्या विषयाच्या मी बातम्या टाकून राहिलो. आपल्या म्हणजे मी डबल तेच आठवून देतो की अनधिकृत बँक अकाउंट, अर्ध्या किमतीत पाहिजे ते गोष्ट भेटणं, 6,000चे 15,000, 30,000 रुपयाचे 60,000. तर हे व्हिडिओ टाकता टाकता थांबा एक गाणं आठवलं. म्हणजे गाणं पहिल्यांदा म्हणतो, डुबले ग बाई डुबले, डुबले ग बाई डुबले, माय ॲप्सवर लावलेले पैसे ग बाई डुबले. डुबले पैसे. मी नळला माया नळला आहे की नळला हा म्हणजे शोकला लोकांना सांगू सांगू. पत्रकाराची जबाबदारी असते की समाजात होणाऱ्या कोणत्याही गोष्टी त्याच्याबद्दल लोकांच्या पर्यंत डोसक्यात त्याच्या दिवा लावणं, प्रकाश घालणं. हा प्रकाश तर घातलाच नाही, उलट मध्ये लोकांना शिव्या दिल्या. याले काय करावं लागते, याच्या काय बापाचं गठोळं चाललं, असं चाललं, हराम खोराय, माजलाय, हे आहे ते आहे. हे प्रत्यक्ष लोक मा पाठीमागं बोलले असल्याच्याही गोष्टी मा कानालोक आल्या. पण कसं असते, जो कोणी काही करत असेल, आम्हाला चांगलं वाटते ना बा, हा, पण ते दुसऱ्याला खराब वाटते. तर मा जबाबदारी आहे, सामाजिक जबाबदारी, आमच्या पत्रकारिता क्षेत्राचीच जबाबदारी आहे. आम्ही सारेच जण पत्रकार समाज हितासाठीच काम करतो. तर अक्षरशः लोकांचे पैसे डुबली असल्याची ब्रेकिंग न्यूज सध्या गावरान 90वर येऊन राहिली. काल परवापासून अक्षरशः ते जे व्हॉट्सअपचे ग्रुप आहेत हे सारे प्रायव्हेट झाले. याशिवाय त्या ॲप्सवर असा मेसेज येऊन राहिला की हे पैसे टाका, त्याच्यानंतर तुमचे ते पैसे निघतील. यासाठी एका मायावर प्रेम करणाऱ्या, तो म्हणते प्रेम करणारा, त्या माणसानं मला पहिले शिव्यात दिल्या असतील, पण शेवटी त्याला मनाला जरा हळ झाला असेल. त्या माणसाचं नेमकं काय बोलणं आहे हे पहिले तुम्ही ऐका. आपलं काम आहे कॉल रेकॉर्डिंग ऐकवणं. तुम्हाला ते पाहून घ्या पहिल्यांदा ते दादा काय बोलले. तर हॅलो. हॅलो, राम राम. राम राम रामकृष्ण हरी. दादा कोण बोलते? बस आता तुमचे चिंता काय मी चिंतक त्या दिवशी आलता विषय का असा झाला चिंतकाचा फोन मले? काय झाला विषय भाऊ? विषय असा झाला का तुम्ही मागच्या वेळेस जो आता येणाऱ्या 4-5 दिवसात काहीतरी व्हिडिओ टाकला ना NTL च्या बद्दल. येणार मग गेलेल्या 4-5 दिवसात टाकला होता ओमबट हा सोळा हा म्हणून. हा, तो व्हिडिओ मी पाहिला होता. जसं हा, त्याच्यातला एक कार्यकर्ता मी होतो समजा. म्हणजे तुम्ही त्यात पैसे गुंतवले आहेत काय? हा, आता गुंतवा तर लागते. व्हेरी गुड व्हेरी गुड. आता बरं. कसं आमच्या शेजारची पाजारचे सगळे गावातले हं. आजूबाजूच्या खेड्यापाड्यातले सगळेच जण होते त्याच्या. कोणा गावचे होते? हे इकडे मल्हारा आहे, त्यानंतर हे धामणगाव गळी आहे, त्यानंतर हे अचलपूर. तर म्हणजे असं आहे ऐकण्यात का 75% आहे म्हणते. बरं, मग काय झालं पुढे? पैसे भेटून राहिले काय? हा, तर ज्या दिवशी तुम्ही व्हिडिओ टाकला हा तो दिवस नेमका त्याचा असते विड्रॉलचा. हा त्या दिवशी त्याच्यात पैसे विड्रॉल होतात, त्याचे ते दिवस दिलेले राहतात. हा. त्या दिवशी तुम्ही जो व्हिडिओ टाकला त्या दिवशी पासून ते विड्रॉल एकाची पैसे सपशेल होऊन नाही राहिले. म्हणजे व्हिडिओ टाकल्याच्या व्हिडिओ राहिले का काही तिकून प्रॉब्लेम झालाय? म्हणजे माय काय नाही, त्याचे संबंध आहेत काय? नाही बा, काहीच तर संबंध नाही आहे. मग तुम्ही चांगल्यासाठी व्हिडिओ टाकला ना तो. हा, पण आता आमच्या सारखे ते इलबीज होतेत ना. इल्बिस नाही त्याचा, इब्लिस इब्लिस. हा, आम्ही टाकूनच पाहिले त्याच्यात काय होते बा. किती टाकले तुमचे? किती काय? हा, आता नसल्यासारखे असले. नसल्यासारखे असले काय? 10,000, 20,000, 25,000? हा, असे तर आहे म्हणा. काही त्याचे टप्पे राहतात म्हणा. 6,000 रुपयाचा टप्पा होता, 21,000 रुपयाचा होता. हं. असे टप्पेवाले आहेत त्याच्यात. बरं, कामधंदा काय करता दादा तुम्ही? बस काहीच नाही, आता सगळं सोडलं होतं बा. हे याच्याच मागं चालू होतं. मस्त विड्रॉल आला होता आपल्याला. महिन्याभरापासून मस्त पैसे येऊन राहिले होते. हा हप्त्याचे हप्ते म्हणजे 6,000 रुपये निघे आपले. हा त्याच्यात ते चेकही होती बा. हा. आपले एकामेकाच्या खाली असे जुळले तर ते पैसे भेटे. हा. महिन्याभरापासून तर कुठं काही कामाला गेलो तर नाही पा. मग घरच्या घरूनच चालू होतं आपलं जमवणं? आपली कास्तकारी आणि बस. बर दादा, म्हणजे आता किती जण होते तुमच्या वैयक्तिक याच्यात गुतेल? तरी लय जण आहे बा, काही सांगताच नाही येत. आकडा लय लंबा आहे तो. म्हणजे असा काही भलकारा लंबा, म्हणजे असं समजून घ्या तुम्ही, प्रत्येक बाई कामाला जाणारी, प्रत्येक बाई बचत गटावाली, खेड्यापाड्यातली हाय, सिटीतली हाय लोक. मग शिकेल सवरेल अडाणी तर आहेत, शिकेल सवरेल सर्वात पुढे आहेत. हा, 75% आहे. व्हेरी गुड व्हेरी गुड. बरं, टोटल अमाऊंट किती कशील अंदाजे? किती कोटी असेल? ते म्हणजे तसं त्यांचं एक ऍप येते की नाही, त्या ऍपवर त्याचे फॉलोअर्स दाखवून आले 20 लाख लोक झाले आहे बा.
वाव, सो गुड. म्हणजे त्याला आता तुम्ही गुन्हेले भागेले करून घ्या आता कसं करता आता. व्हेरी गुड. बरं हे पैसे येऊन नाहीत राहिले का काय झालं नेमकं प्रॉब्लेम? आता साक्षात तो जो विड्रॉल होत होता पहिले काही पैसे काटकुट करून विड्रॉल होऊन राहिले होते, पैसे येऊन राहिले होते. हां. पण आता सबसेल बंद झालं ना, आता तिथं डायरेक्ट मेसेज येऊन राहिला हं. का डबल पैसे भरा हं. पण डबल पैसे घ्या. हं. असा मेसेज आहे तो. म्हटलं ऑनलाईन 7,000 रुपये डबल टाका, कोणाला 500 रुपये, हं. कोणाला 1,800 रुपये, असा मेसेज येऊन आला समोर. तर ते ऍप ओपन होते, हां. नाही तर ओपन होत नाही ते ऍप. बरं मग ते काही पैसे टाकून काही जणांना पैसे भेटले का त्यातले? नाही नाही नाही, आता कोण काय करते, आता पैसेच विड्रॉल निघून आले तर काय करणार आहे. दादा नाव काय म्हटलं तुमचं? नाव आता जाऊ द्या, नाव नका, नाव काही मी सांगत नाही, अज्ञात राहू द्या मला बाबा. काय आता काय सांगू, कोणाला सांगू, कसं सांगू. बरं मला एक सांगा दादा, मी 3-4 दिवसाच्या आधी व्हिडिओ टाकला होता. म्या लोकांले अवेअरनेस करायसाठीच टाकला होता ना, तर लोक मला शिवाय देत. हा ज्या दिवशी व्हिडिओ टाकला त्या दिवशी पहिले शिया तुम्हालाच होता. तुम्ही दिला काय? हा मी त्यातला एक होतो बाबा. व्हेरी गुड, व्हेरी गुड. सॉरी म्हणा आता. सॉरी बाबा. आणि असे उभारे धंदे तुमच्यासारखे लोक करतील आणि मला बेकाम फोन करून तुम्ही अशा गोष्टी सांगाल. मी जबाबदार आहे का राजू? त्याला फोन करून राहिले मोठे तुम्ही आणि आता हे करून आले असून असं आता काय सांगा राजू, हसून राहिला त्याच्यावरून तुम्ही. आता असं आहे झालं ते. रातचा गोंधळ होता कसा. हो, रातचा गोंधळ बरा होता. आता आहे ते. आता तरी अशा फसव्या स्कीमले बळी नका पडू. नाही 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 नाही, अजिबात नाही. आली तरी त्याला गावाच्या बाहेर हाकलून लावायचं. ठीक आहे पप्पा, धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद. देव भलं करू तुमचं. तर दादाची कॉल रेकॉर्डिंग तुम्ही ऐकलीन. दादाले शेवटी चंदनाचा चुना लागलाय, पण दादा शेवटपर्यंत कृत्रिम हास्य देत 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 माझ्यासोबत बोलले. या सदर प्रकरणात अचलपुरातले करोडो रुपये डुबले आहेत. त्याच्यानंतर आपलं हे गौरखेडा कुणबी आहे, गौरखेडा कुणबी, मल्हारा, कविठा, परतवाडा, याशिवाय आजूबाजूच्या गावातल्या लोकांचे कोणाचे किती करता करता जवळपास 4 ते 5 कोटी रुपये आपल्या इकडचे पैसे गायब झाले आहेत. याच्यात एजंट जे आहेत, एजंटनं मोठ्या प्रमाणात पैसे कमावले असून एजंट लोकांना मायावर शब्दाने एवढं प्रेम केलं, तुम्हाला काय सांगू भाऊ. तर अशा गोष्टी असतात मतलब भाऊ, की कोणत्याही गोष्टीत पैसे डबल होत नाहीत. मी डबल तेच सांगतो, स्थावर मालमत्तेच्या माध्यमातून पैसा डबल होऊ शकते. दुसरी गोष्ट म्हणजे तोच पैसा व्यवसायात लावला स्वतःच्या, तर त्यातही मेहनत करून पैसा डबल होऊ शकते. त्याच्यानंतर बँकेत जर टाकला तर तो 7 ते 8 वर्षात पैसा डबल होऊ शकते. त्याच्यानं अशा कोणत्याच भूलथापाले पडलो का. याच्यानंतर एक महत्त्वपूर्ण माझा सब्जेक्ट जो येणार आहे, की अर्ध्या किमतीत भेटणाऱ्या तुम्हाला पुऱ्या गोष्टी. आणि दुसरा एक सब्जेक्ट जो आहे, एक महिला आहे, त्या महिलेच्या अगेन्स्ट अंजनगाव सुरजी या ठिकाणी एक FIR झाला, की त्या बाईनं विश्वकर्मा योजनेच्या नावाखाली लोक जुळून लाखो रुपये जमा केले आहेत आणि त्या बाईवर सध्या अंजनगाव पोलीस स्टेशनात गुन्हा दाखल झाला आहे. ते एक प्रकरण हे लवकरच तुम्हाला सकाळी पाहायलाच भेटणार आहे मतलब भाऊ. आणि व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्की कॉमेंट्स करून कळवा. आपलं काम हे आहे की या समाजात चालणाऱ्या ज्या विघातक गोष्टी आहेत त्या गोष्टीतून प्रत्येक जण वाचील कसा आणि आपला या समाजाचा फायदा कसा होईल. गावरान 90चा हा व्हिडिओ कसा वाटला, काय वाटला, नक्की कळवा. डबल एकदा ते गाणं चुन्याचं चंदन लागलाय आणि डुबले हो बाय डुबले हे आपला कार्यक्रम आहे. आणि तेच डबल कार्यक्रम याच्या सेमिनारचे. यू आर डुईंग, पैसा इज गोईंग. आता पैसा भेटत नाही. एक शहरात आत्महत्या झाली आहे या विषयात, आर्थिक विषयात अशा किती आत्महत्या होतात हा येणारा टाइम सांगेल आणि त्याच्या झालेल्या आत्महत्येची बातमी गावरान 90वरच तुम्हाला पाहायला भेटणार आहे.